राज्यभरात गेल्या काही काळामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। अशा दुर्दैवी घटना घडत असतानाच भंडारा जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। भंडारा जिल्ह्यात एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घरात झोपलेल्या मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे। सावत्र बापानेच घरात झोपलेल्या 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। मुलीने आरोपी बापाविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे। ही घटना पवनी तालुक्यातील आढ्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। बोराळ येथील एका माध्यमिक प्रशालेतील शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीस तू माझ्या घरी ये, मी 10वीच्या पेपरला मदत करतो, त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील व तुझा बोर्डात नंबर येईल असे म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली। नंतर घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून लगट केली। या प्रकरणी येथील माध्यमिक शिक्षक रमेश नागनाथ पाटील याच्या विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। मात्र हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला।